ते 2 दिवसानंतर साहेबांना सांगितलं निर्णय. मात्र तुमचा काय निर्णय काय होणार? पहिल्या दिवशीपासून मी माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि सांगितलं ना मी आपल्या लोकल ट्रेनचं हे की मी जरी मागे पुढे थांबली किंवा काय झाली तर हे सगळी मंडळी मला काय थांबू देणार आहेत म्हणजे फायनल आहे तुमचं? हे सगळे मंडळी मला ढकलत आहे ते निश्चितच मला दिल्लीपर्यंत पोहोचवणार. मॅडम, पक्षश्रेष्ठीकडून जर काही दबाव वगैरे आला तर निर्णय तर ठामच राहणार. निर्णय आपला ठाम राहणार आहे. तो आणखीन तरी आलेला नाहीये, आतापर्यंत आलेला नाही. आता ते म्हणून ठीक आहे. नमस्कार, आपण पाहतात बंजारा लाईव्ह. बंजारा लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. जिंतूर येथे आता माघार नाही. 2 दिवसात निर्णय सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर. मागील 2012 पासून मी सातत्याने राजकारणाबरोबर समाजकारण करत आले आहे. सर्वच जण 80% समाजकारण आणि 20% राजकारण म्हणतात, परंतु या उलट मी समाजकारणाला अतिमहत्त्व दिल्यामुळे आज 1 लाख कुटुंबियांची सदस्य बनली आहे. याच भरोशावर आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही. तर मी महिला उमेदवार आहे. सर्व महिला माझ्या पाठीशी उभे राहणार, मला विश्वास आहे. येत्या 2 दिवसात निर्णय घेतला जाईल. परभणीतील मतदार मतदानाच्या स्वरूपात धक्का मारून दिल्ली पाठविणारच, आता जिल्ह्यात परिवर्तन घडविणारच असा ठाम विश्वास मेघना दिदी बोर्डीकर यांनी दिनांक 18 मार्च रोजी परभणी येथे कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना आणि भाजपाची युती झाल्यामुळे भाजपाच्या युवा नेत्या मेघना दिदी बोर्डीकर यांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागत आहे. ही खंत मनात बाळगून त्यांनी निवडणूक लढवावी किंवा नाही याचा निर्णय घेण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की राजकारणाची वाट ही अडथळ्यांची शर्यत असते. मला परकीयाकडून तर सोडा, स्वकीयाकडून अनेक अडचणी आल्या. मी बोर्डीकरांची कन्या आहे आणि तुमची दिदी आहे. तुमच्या आशीर्वादानेच मला दुप्पट शक्ती निर्माण झाली असून या शक्तीच्या बळावर मी आता कुठल्याही परिस्थितीत हाती घेतलेले काम पुनर्वास गेल्याशिवाय माघार घेणार नाही. मी गेल्या 6 वर्षापासून ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, जलसिंचन, पर्यावरण मुद्द्यावर काम करत आले आहे. मी मतदारसंघातील 1300 गावात संपर्क साधून समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचेच प्रतीक आज या भव्य मेळाव्याच्या रूपाने आपल्यासमोर दिसत आहे. 2 दिवस वाट पहा, निर्णय नक्कीच तुमच्या मनातला होईल असे त्यांनी ठामपणे सांगितले. अध्यक्षीय पदावरून बोलताना माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी आपल्या मुलीच्या कामाबद्दल अभिमान व्यक्त करताना, माझी मुलगी आता माझ्याबरोबरची झाली आहे. ती जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे. आज जरी निर्णय नाही घेतला आला तरी तो 2 दिवसात मी माझा निर्णय निश्चित घेईल व तो तुमच्या मनासारखा असेल असे त्यांनी यावेळी सांगितले. जनतेला देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजे आहे. तसेच या मतदारसंघात सुद्धा सुशिक्षित उमेदवार हवा आहे, हे या मेळाव्यावरून लक्षात येते असे स्पष्ट करत त्यांनी निवडणूक लढविणारच असा गर्भित इशारा दिला. यावेळी भाजपाचे माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे मतदारसंघातील घनसावंगी ते पूर्णा आणि जिंतूर ते गंगाखेड अशा सर्वच तालुक्यातील कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. प्रतिनिधी रामदास आडे, बंजारा लाईव्ह, जिंतूर, परभणी.